तर पाकिस्तान आणि बांगलादेशची मॅच सुरू आहे, टेस्ट मॅच सुरू आहे. ती आज आम्ही त्यामध्ये आम्ही ती कव्हर करतो कारण मुंबईने आम्हाला काय म्हणतो ना आता मार्ग नाही सोडला दुसरा कुठला. आज पहिल्यांदा आम्ही झेंडा लावलाय, पण खरं तर झेंडा काढायची वेळ आलेली आणि आहे IPL मधनं काढलाय, आम्ही घरात लावलाय. आणि जसं की तुम्ही बघताय की मी इंडियाचं टी शर्ट घातलंय आता, सो आय गेस माझ्यासाठी तरी IPL संपलेली आहे मित्रा. वी आर ओनली इंडियन्स नाव, नॉट मुंबई इंडियन्स. येस, वी आर ओनली इंडियन्स, वी सपोर्ट ओनली इंडियन टीम, इंडियन फक्त क्रिकेट. ही जी संकल्पना ही याला आता सुचली, तुम्ही पण घातली असती jersey, पण ठीक आहे. नाही यार, पण कालची मॅच डिसअपॉइंटिंग होती. नाही, कालची मॅच मुंबईने फाईट केली माझ्यामध्ये. कालची मॅच डिसअपॉइंटिंग नव्हती, पण कालच्या मॅच इतका उशीर झाला नव्हता की इतकं डिसअपॉइंटिंग. एकतर 250च्या काळात 166 रन्स करणं. अरे पण कालचं काय बोलतो, कालचं पिच कसं होतं, कालचं पिच प्रॉपर. मान्य आहे, सगळं मान्य, पण ऍटलीस्ट 200 तरी व्हायला हवे होते. नाही, कालच्या पिचवर कठीण होते. आणि RCB 160 पण RCB ला झेपत नव्हते काल. RCB ची खरं पोटेन्शियल वेगळं होतं ना. पण मुंबईकडे मला नेहमी वाटतं की मुंबईकडे कमबॅक वाली एक आहे, साईड आहे मुंबईकडे कुठल्याही काळातली मॅच, कुठल्याही IPL मध्ये. आणि RCB फ्लॅट ट्रॅक बुली आहे असं मला काल जाणवलेलं. काल एक कृणाल पांड्याने रेझिलियन्स शो केला म्हणून, अदरवाईज काल RCB ला त्या पिचवर जमतच नव्हतं. म्हणजे तू बघशील त्यातल्या त्यात नमन आणि टिळकने जे खेळलं, टिळक वेगळे तर तर नमन आणि तिलकने जे खेळलं, ती जी बॅटिंग होती ती RCB ने नाही केली. त्यात फक्त कृणाल पांड्या त्याच्यात खूप ऍप्लिकेशन दाखवून गेला. अदरवाईज कालच्या मॅच मध्ये 80% मुंबईचीच मॅच होती ती. मुंबईने अशी चांगली होल्ड. पण तरीही किती काही बोललं तरी मला 166 हा कोणत्याही पिचवर कमी स्कोर वाटतो, माहित नाही का. कमी स्कोर तर असू शकतो हा, पण कालच्या पिचवर ठीक होता. म्हणजे कालच्या पिचवर ऍक्च्युअली कारण बघशील तर तू काल, मला पण स्टार्टला मध्ये असं वाटत होतं की जेव्हा नमनदीर आणि तिलक वर्मा जरा स्लो खेळत होते, एस्पेशली तिलक, तेव्हा मला खूप होत होतं की काय हा पुन्हा नांगे टाकून खेळतो वगैरे. पण जेव्हा विल जॅकची विकेट गेली ना, तेव्हा मला कळलं, इव्हन नमनदीरचा पण जसा बोल्ड झाला तो बघून मला कळलं की या पिचवर बॅटिंग करणं तेवढं इझी नाही. आणि RCB ही चेस नाही करू शकत टोटल. इट्स जस्ट दॅट मुंबईने चेस करून दाखवली त्यांना की आम्ही तुम्हाला दाखवतो चेस कशी होते, सो मुंबईने त्यांना दिली करू. अदरवाईज कालची मॅच म्हणून खूप चांगली होती. म्हणजे आता मुंबईचा फॅन म्हणून ऑब्व्हियसली वाईट वाटतंय मला, पण ओव्हरऑल मॅच टफ होती. आपण कसं म्हणतो, आपण जे काही म्हणतोय गेल्या काही व्हिडिओ मध्ये की 200-300 जे काय सतत होतात, त्या साईडने बघायला गेलं तर चांगलीच झालेली मॅच ऑब्व्हियसली, चॅलेंजिंग होतं. पण मी मुंबईच्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतो यार की डिसअपॉइंटिंगच होती. हरल्या त्यामुळे डिसअपॉइंटिंग वाटू शकते. इंडियावर आला आम्ही डिरेक्ट IPL मध्ये. पण आय एम द वन हु इज नॉट इनटू रिझल्ट्स, आय एम इनटू द प्रोसेस. प्रोसेस ड्रिव्हन माणूस. क्या बात आहे. सो कालच्या मॅच वर येऊया आपण सुरुवातीपासून. तर काल आम्ही मॅच मध्ये एक बेट हरलेला आहे. काय? पण त्याने बेटचं रिडम्पशन काही दिलेलं नाही. तू ती बेट लावलीच नाही. मी म्हटलं होतं काल विराट ह्या पिचवर नाही खेळणार, आणि विराट नाही खेळणार. पण मग तू बेट काय लावली? जर तू एवढा कॉन्फिडंट होतास तर तू बेट नाही लावली. माझे पैसे नव्हते. स्वतः गरीब. पैशांचा मुद्दा नाहीये, पैशांचा मुद्दाच नाही. माझं म्हणणं आहे क्रिकेटर्सच्या आयुष्यावरती मला माझी पाकिट लाजा नाही वाटत. इथे बसून काय काय क्रिकेटर्सचं आयुष्य नाही युज करू शकत माझ्या. इथे बसून काय काय बडबड करत असतो. खरं. आणि आजकाल हनी ट्रॅपिंग वगैरे पण चाललंय. सो क्रिकेटर्सचं आयुष्य ऑलरेडी खूप धोक्यात आहे. इन्फ्लुएन्सर्स नाही क्रिकेटमध्ये येऊ नये माझ्या मते तरी. काय वाटतं पोरांनी? ठीक आहे, पोरांना कायच इन्फ्लुएन्स करणार आहे. यू नेव्हर नो. येऊ नये 2026 यू नेव्हर नो. आणि सध्या जशी आपली मुलींची डेटिंग लाईफ चालली आहे, गरज लवकरच लागू शकते. असो, आपण मॅच वर येऊया. चालली त्यांची नाही चालू आहे. अरे आपण मॅच वर येऊ. येस, मुंबई इंडियन्सने टॉस त्याने जिंकला, पटीदारने जिंकला. मुंबईची बॅटिंग आली आणि काल जसा हा आउट झाला रॅन रिकल्टन, तुला कळलं की काय म्हणतो ना, क्रॉस द लाईन खेळणं इझी नाही. पण रॅन रिकल्टनचा शॉट पण चुकला असं वाटतं मला. पण नाही, कारण त्याने तो ज्या स्पीडची त्याला सवय होती वानखेडेमध्ये, तो त्या इंटेन्शनने गेला. बॉल ट्रॅकचा हाच प्रॉब्लेम होतो. जेव्हा तुला बॉलिंग फ्रेंडली ट्रॅक मिळतो जराही, आणि असं नव्हतं की अगदीच बॉलिंगच चालते, असं नव्हता कालचा पिच. थोडीशी मदत होती बॉलरसाठी, आणि ती पण म्हणजे माहित नाही. मग बाउन्सचा जास्त इश्यू होता. बाउन्सचा इश्यू होता आणि स्पिनरचा कारण फार हेल्प नव्हती त्या ग्राउंड. स्विंग चांगला होता, सीम चांगला होता. बॉल स्विंग छान होता. स्विंग की सीम, कारण दोघे स्विंग बॉलर आपले जाम भारी टाकत होते, भुवनेश्वर आणि दीपकच्या. बट येस, आणि मग हा आउट झाला. रोहित शर्मा अग्रेसिव्हली स्टार्ट केलं. 10 बॉल 22 चांगला खेळून गेला रोहित शर्मा पण त्या पिचवर. पण
पण मला तेच आहे, मला वाटतं की रोहित शर्माची ती जरा एक की आहे असं मला वाटतं की त्याला थोडंसं असेसमेंट खूप चांगलं पिचेसचं, कारण जेव्हा तुला कळतं की एखादं डिफिकल्ट पिच आहे तो हात सोडून धावत सुटतो बॉलरच्या मागे, सो दॅट त्यातनं जे काय रन्स होतात ते थोडे युजफुल आणि जर ह्यातच खूप विकेट पडल्या तर तो व्यवस्थित टिकून पण घेऊन जातो. सो दोन्ही आहे. पण त्याला भुवनेश्वर कुमारने खूप भारी नकल बॉल टाकला आणि नकलवर स्विंग होऊन गेला आउटसाइड, कारण आउट स्विंग होऊन गेला. हा, म्हणजे प्रॉपर रोहित शर्मा खूप आधीच शॉट प्ले खेळून गेला होता आणि तो बॉल लेट आला आणि एज लागून गेला. मग आले आपले च्विंगम दादा, आधा पादा कोण नाही काय ते, हा सिंगम दादा आले आपले. नाही, नमंदिर आला नंतर, वन डाऊन रोहित गेल्यावरती रिकल्टन गेल्यावर नमंदिर आला. बरोबर. मग नमंदिरने थोडा धीर धरला, पण मग रोहित गेला आणि मग आला सूर्यकुमार आणि मग त्याने काही धीर नाही धरला. डोंट बी डिसरिस्पेक्टफुल. काय इथे तू मुंबई इंडियन्सचा झेंडा लावून बसलायस आणि तुला सूर्यकुमारला च्विंगम दादा वगैरे म्हणायचंय. च्विंगम छान खातो. एक मी आलेला वाईट होतं. एक सुशांत म्हणून एक क्रिएटर आहे, कुठलं ते चॅनल आहे, स्पोर्ट्स समथिंग, यारी स्पोर्ट्स नाव आहे, तो जी त्याची मिमिक्री करतो. पण तू चांगली नाही करतेस, तू कोणत्या वेगळ्या माणसाची करतेस. काय असा च्विंगम खातो. काल एक मीम आलेलं की सूर्या च्विंगम की मिठास खत्म होने से पहले बाहेर निकल जाते. हे तर वर्ल्ड कपला पण आलं होतं की हेझलवूडच्या बरोबर आउट झाला होता फायनलला, बहुतेक च्विंगमचा हे संपला, रस संपला होता. नाही, आता आलं की रस संपायच्या आधीच निघून गेला. हो. यस, पण आय गेस सूर्याची ओव्हरऑलच जागा आता म्हणजे मुंबई इंडियन्स नाही, इंडियन स्क्वॉड मध्ये मला कठीण वाटते, कारण की खूप जास्त कॉम्पिटिशन आहे आता. करेक्ट. प्लस श्रेयस अय्यर तिथे बाहेर बसलाय डिरेक्ट कॅप्टनशिपच्या जागेसाठी. बरोबर. पतिदार खूप चांगला खेळतो. हा एक्झॅक्टली. आणि माझ्या मते आता त्या सगळ्या, इव्हन रियान पराग इज इन द कॉम्पिटिशन. कसल्या बाहेर बसायच्या कॅप्टन्सीच्या काही इंडियाच्या. नाही, आणि आता ते त्या सगळ्या रुमर्स पण यायला लागल्यात की सूर्याकडून कॅप्टनशिप काढून घेतली जाणार आहे, श्रेयस अय्यरचा विचार करतात, प्लस गिल कडून पण काढून घेतली जाणार कॅप्टनशिप, असं पण एक रुमर चाललंय बाहेर. असं पण एक रुमर चाललंय बाहेर. सो आय गेस कॅप्टनशिपच्या ह्याच्यात तरी सूर्याची जागा कठीण वाटते. प्लेअर म्हणून आय डोंट नो किती चान्स मिळतो, पण कॅप्टनशिप म्हणून तरी. त्याच्याबद्दल असं एक म्हणतात की एकतर मला थोडासा तो जाडा झाल्यासारखा वाटतोय. जाडा म्हणून मुद्दा नाही, पण थोडं फिटनेस तरी थोडीशी हल्लेली वाटते. आणि दुसरी गोष्ट असं कुठल्या तरी मी ऐकलं होतं की त्याला एक इंजरी आहे गेली 1-1.5 वर्ष, आणि तो त्या इंजरी सोबतच खेळतो. त्याला काहीतरी इंजरी इकडे कुठेतरी. अच्छा. सो तू बघशील त्याचे आता सुपला शॉट एवढे लागत नाहीत व्यवस्थित. म्हणजे लास्ट टाइम सुपला शॉट कुठल्या तरी मॅचच्याच कमेंट्रीमध्ये कुठेतरी मी ऐकलं होतं की त्याला बहुतेक ती इंजरी आहे आणि ती त्याने खूप प्रोलॉंग केली की त्याने, कारण ऑब्व्हियसली तू एक इंजरी करण्यात वेळ जातो खूप आणि त्यात तुझं क्रिकेट खूप काही मिस होऊ शकतं. सो त्याने ती नाही केली. कारण की सूर्याचं एज जास्त आहे, 34-35 आहे. सो तो ऑलमोस्ट 3-4 वर्षात लहान आहे रोहित शर्मा. सो त्याचं असं असेल की बाई हातात वेळ आहे तर एवढी इफेक्ट खेळून घेऊया आपण. ते मला वाटतं एक असू शकतं. पण सूर्या नीड्स टू रिडिस्कवर हिमसेल्फ. आणि आय थिंक गोइंग बॅक टू द बेसिक्सच त्याच्यासाठी थोडा त्याने काय म्हणतात, थोडा स्वतःचा कॉन्फिडन्स कमी करावा आणि थोडा गेमला अजून जास्त रिस्पेक्ट द्यावी. म्हणजे तो रिस्पेक्ट नाही देते असं नाही म्हणत आहे, पण तू बॉलच्या मेरिटवर खेळावा. असं तुला गरज नाही आडवे तिडवे शॉट्स मारायचे. बरोबर, सतत. बरोबर, राईट. सो तुझा बेसिक जो गेम आहे तो जर कंटिन्यू करता आला तर आय गेस त्याला फॉर्म मध्ये यायला मदत होईल परत. करेक्ट. आणि सूर्या लगेचच गेला पहिल्याच बॉलला गेला. त्यानंतर आला आपला तिलक वर्मा, आणि त्यानंतर त्यांनी खूप चांगली पार्टनरशिप स्टिच केली, खूप सेन्सिबल पार्टनरशिप स्टिच केली, जी मला ऑब्व्हियसली ऍट दॅट पॉईंट खूप स्लो वाटत होती की मुंबई चार्जच करत नाही. पण नमंदिरने एका पॉईंट हात उघडायला सुरुवात केली आणि तिलक वर्मा मध्ये मध्ये मारत होता. तिलक वर्माने 2 6 मारलेले लेग साईडला, कडक मारले, फेकले त्याने स्पिनर्सला, चांगला खेळला. सो धीरने 47 मारले काहीतरी 32 बॉल मध्ये 2 6 आणि 5 4 आहेत त्याचे. 146चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. करेक्ट. पण आय थिंक नमंदिर मुंबईसाठी हे असेल, काय म्हणतात, लंबे रेस का घोडा रहेगा नमंदिर आहे ऑब्व्हियसली. आणि तो असलाच पाहिजे, कारण की तो हे पूर्ण सीझन चांगला खेळून गेला. बरोबर. आता जरी मुंबई बाहेर गेली असली तरी तो एकटा माणूस आहे जो थ्रू आउट कन्सिस्टंटली खेळतोय. नॉट इव्हन रोहित शर्मा, नॉट इव्हन बुमरा, ह्या मोठे प्लेयर्स पण तेवढे चांगलं नाही खेळले जेवढा तो चांगला खेळला. रोहित तर इंजर्ड जास्त होता, ठीक आहे, पण तरी. आणि इव्हन नमंदिर आणि त्याने 82 ची पार्टनरशिप टाकली 57 काहीतरी बॉल्स मध्ये. आणि त्या दोघांनी ऍक्च्युअली कालच्या अख्ख्याच मॅच मध्ये सगळ्यात चांगली पार्टनरशिप कुठली होती ती होती. आरसीबी आणि मुंबई दोन्ही.
बॅटिंग तर ऑब्व्हियसली सगळ्यात चांगली कृणाल पांड्यानेच केली कालच्या दिवसात, पण ओव्हरऑल एक पार्टनरशिप या दोघांची खूप चांगली होती आणि दोघांनी बऱ्यापैकी एक टार्गेट डोक्यात सेट केलं होतं की इतके रन्स इनफ आहेत म्हणून. तिलकने काहीतरी 57 केले आणि त्यात त्याने बघशील तर छगे चौके खूप कमी मारले, म्हणजे त्याने हार्डली 20-25 त्याने 6-4 बनवले, 2 6 आणि 3 4 मारले, म्हणजे 12 आणि 12-24. बाकी सगळे त्याने सिंगल्स डबल्स हेच करून त्याने काढले, तरी त्याचा स्ट्राईक रेट 135च्या आसपास होता. त्यामुळे ऍक्च्युली कालच्या पिचचं पण आहे, तू जसं म्हणतोस की थोडा बॉलिंगच्या साईडने झोपलेला होता. करेक्ट, पण तसाच असावा, आय गेस बॅलन्स्ड गेम असावेत. पण हेझलवूडच्या बॉलिंगला काय झालं माहित नाही, कारण हेझलवूडला स्टार्टला रोहित शर्मा त्याला चार्ज केला, नंतर त्याला एवढे नाही मारलेत, पण त्याला मध्ये मध्ये तरी पण मारत होते. आय गेस नमनदीरने पण त्याला एक 6 मारला का कोणतरी. रोहित शर्मा ज्या ओव्हरला आउट झाला त्याच्या आधीची ओव्हर हेझलवूडची होती, तेव्हा 16 रन्स दिले होते. बरोबर. सो आय थिंक हेझलवूडचं तेच आहे की जसं आपण सूर्याचं बोललो की इंजुरीमुळे असू शकतं, सूर्याचं माहित नाही भाई कन्फर्म काय आहे ते, पण हेझलवूडचं ते असू शकतं की आताच इंस्टाग्राम वाली न्यूज, तर हेझलवूडचं ते असूच शकतं की आत्ताच मोठ्या इंजुरी मधून बाहेर आलाय आणि थोडा कॉन्फिडन्स लो असू शकतो, थोडा ऍक्शनवर पूर्ण फुल फ्लेश त्याची ऍक्शन नसू शकते का आता, त्या सगळ्या गोष्टी पण त्या सगळ्या गोष्टी पण बाय द वे. पण त्याचा हा फॉर्म कंटिन्यू राहावा इंडिया अगेन्स्ट खेळताना. ऑस्ट्रेलियाचे जे जे प्लेयर्स आता आहेत ते पाकिस्तानच्या टूर साठी हे करतात, आयपीएल साठी. बघितलंच की आम्ही आयपीएल पूर्ण खेळून जाऊ, नंतर मग पाकिस्तानची पैसा काय आणि तिथे जाऊन जीव पण महत्वाचा. एक्झॅक्टली, तिथे जाऊन परत येतील की नाही माहित नाही, इथे ते डिरेक्ट घरी जाणार आहेत, हे कन्फर्मेशन आहे. हा, आणि मग नंतर विल जॅक्स पण खाली चांगला नाही खेळला, 10 बॉल 10 मारूनच आउट झाला विल जॅक्स. आणि खाली राज नवीन प्लेअर आहे इंडिया मुंबईच्या साईडने, मुंबईच्या साईडने खेळला, 14 बॉल 16 मारून गेला. आणि काल कॉर्बिन बॉश 5 बॉल 5, दीपक चहर 2 बॉल 1. सो आय गेस बॅटिंग तिलक वर्मा आणि नमनदीर सोडून कोणीच क्लिक पण नाही. करेक्ट. रोहित शर्माचा स्टार्ट मिळालेला पण त्याला खूप चांगला बॉल पडला आणि थोडी लूज विकेट वाटली, मला लेझी वाटलं, कारण तो नक्कल बॉल असल्यामुळे त्याचा पेस नाही केला आधीच बॅट आणि त्यात तो स्विंग पण झाला बाहेर, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. पण आरसीबीच्या आय गेस लोक बोलणं बंद करते की भाई 5-6 वर्ष झाली अंबानींची जादू चालत नाहीये. सो आता लोकांना कळेल की मुंबई स्वतःच्या जीवावर जिंकते, अंपायरच्या जीवावर नाही जिंकत, अंबानींच्या जीवावर नाही जिंकत. किंवा असं पण असू शकतं ना की एकदम ऑब्व्हियस नको करूया यार, थोडा एक 10 वर्षांचा गॅप घेऊ. इतकं ऑब्व्हियस दिसतं की क्रिकेटमध्ये त्यांनी जे ब्लंडर्स केले त्यामुळे ते लोक हरतात, ते दिसतंय प्रॉपर. आणि जी की ताकद त्यांची परफेक्ट टीम होती 19-20च्या काळात किंवा मुंबईची, तो जो एक 8-10 वर्षांचा पॅच होता त्यात मुंबई हॅड अ परफेक्ट स्क्वॉड, बॅलन्स स्क्वॉड होता. म्हणजे ओपनर्स पासून फिनिशर्स पासून ते अगदीच बॉलर्स वगैरे सगळंच डेडली होतं मुंबईकडे, आणि आता ते नाहीये. आता बॉलिंग डिपार्टमेंट मला खूप जास्त बुमरावर डिपेंडंट वाटतं, आणि मुंबईची बॉलिंग नेहमी ती होती. मला असं वाटतं की ऑब्व्हियसली SRH कडे नेहमी चांगले बॉलर्स असायचे, मला लक्षात आहे, हैदराबादकडे, आणि ते लोक खूप मॅचेस खूप चांगले डिफेंड करायचे. पण मुंबई ती टीम होती की क्रुशल मॅचेस व्यवस्थित डिफेंड करून निघायची, आणि मग किती कमी असेल टार्गेट, किती जास्ती असेल, मुंबई एक तर फार कमी वेळा 200च्या वर चेस होऊ. एकदा आता मुंबईच्या टीम मध्ये बुमराला खूप चांगली साथ देणारा मला एकच बॉलर वाटतो, जो आहे अश्विनी कुमार. पण त्याला मॅचेस खेळत नाही, त्याला हार्डली 1-2 मॅच खेळून तुम्ही बाहेर बसवलं, कारण एका कुठल्या तरी मॅचला रन्स खाल्ले होते. रन्स खाल्ले ठीक आहे, रन्स हार्दिक पांड्या पण खातोय, खाल्लेले पण नाही, पण त्याला बसवलं पण. एक्झॅक्टली. आणि दुसरी मॅच जो खेळला त्यात त्याने चांगली बॉलिंग केली अश्विनी कुमार. एक्झॅक्टली, तेच मी म्हणतोय. सो आणि गेल्या वर्षी पण त्याने चांगली बॉलिंग केली, परफॉर्म केलं त्यांनी तुमच्यासाठी, त्याने प्रॉपर क्रुशल मुवमेंट्स बॉलिंग केली. एक्झॅक्टली. एकेकाळी जे मॅक्लेनेगन करायचा लेफ्ट आर्म पेसर म्हणून, ते तो व्यवस्थित करत होता अश्विनी कुमार. आणि त्याच्याकडे त्याचं वय कमी आहे, त्याला अजून वेळ आहे, त्याच्याकडे इन्व्हेस्ट करू शकतात. आणि तुम्ही वर्णने पण ऍटलीस्ट फर्स्ट चेंज म्हणून तुम्ही त्याला आणू शकता. आणि हे होणारच आहे की बुमराचं 1 वर्ष 2 वर्ष ऑफ जाणारच आहे. ते तो काय देव नाही, सचिनचे मशीन नाहीये तो ज्याला. सचिन आणि विराटची 4-4, 5-5 वर्ष ऑफ गेली, रोहित शर्मा आउट ऑफ फॉर्म गेलाय, तर बुमरा का नाही जाणार, तो तर फास्ट बॉलर आहे भाई. बरोबर. सो तुम्ही असं नाही करू शकत की आमच्याकडे बुमरा आहे तर मग भाई सब हो जाएगा, आणि सगळं त्याच्यावरती सोडू शकत नाही. हा, एक्झॅक्टली. येस. आणि कालच्या आरसीबीच्या बॉलिंगचा स्टार एकच होता, भुवी. इंडियन टीमचा कमबॅक लोडिंग असं वाटत नाही, मला नाही वाटत अजून पण नाही. जरी तो लाईन 3-4 वर्ष आता IPL भारी केलं नाही, मला नाही वाटत. पण काल पण त्याच्या स्किल्स किती सुप्रीम आहेत त्याने काल दाखवले. त्याने रोहितची काढली, त्याने रिकल्टनची काढली, इव्हन त्याने 4 विकेट घेतले. त्याने चौथं कोणाला घेतलं? चौथी विकेट त्याने घेतली आहे सूर्याची. तिसरा सूर्या, रोहित शर्मा, रिकल्टन आणि 4 विकेट कोणाच्या घेतात?
राज अंगद बाबाला घेतला का? नाही, तिलक वर्माला बोल्ड केलं त्याने. हा बरोबर, तो स्कूप करायला गेला तो बॉल. येस, हा. सो आय गेस पर्पल कॅप भुवीकडे गेली आहे परत. 21 विकेट. पण मला तरी नाही वाटत की इंडियन टीम मध्ये नाही येतात, कारण की एक तर वय ऍज अ फास्ट बॉलर त्याचं वय ते लोक बघणार खूप आधी किती फॉर्म मध्ये. शमीची मारतायत रे, शमी तर तुझा त्यांच्या प्लॅनिंग मधला माणूस होता, त्याला बाहेर काढून ठेवलाय. भुवी तर 2021-22 ला लास्ट खेळ असेल. पण भुवीची फिटनेस मानण्यासारखी, फिटनेस म्हणजे त्याचा बॉडी पोस्टर इंजिनियर मेंटेन केलं ते खूप मानण्यासारखं आहे. फार कमी वेळा मी असं बघितलं की भुवी इंजुरीमुळे नाहीये. येस, भुवीची इंजुरीची खूप जास्त हिस्ट्री राहिलेली आहे. कधी भुवी बराच काय इंजर्ड असायचा, एक मधला अख्खा पॅच होता की ज्या काळात भुवी खूप ग्रेट फॉर्म मध्ये. मला तर मोस्ट ऑफ द टाइम तो फॉर्म मुळेच बाहेर असलेला. नाही, भुवी बदला. मला लिटरली लक्षात आहे की भुवनेश्वर 2-3 IPL अख्ख्या इंजुरीमुळे नाही खेळलं, जेवढं मला लक्षात. जेव्हा तो SRH मध्ये वगैरे असायचा त्या काळातलं हे. आणि भुवनेश्वरचा मेजर कन्सर्न ह्याचाच होता, फिटनेसपेक्षा इंजरीचा जास्त होता. फिट तर तो असायचा, त्याचा इंजरीचा सीन जास्त होता, त्याचं लिगामेंट टिअर होणं वगैरे वगैरे, ते सगळं त्याचं खूप होतं. शोएब अख्तरच्या भाषेत बहुत नाजूक थाऊ तसं होतं. तो हार्दिक पांड्याला म्हणायचा स्ट्रक्चर वाईजच तो वीक, बॉडी स्ट्रक्चर खूप वीक आहे. सो भुवनेश्वरचं ते मला वाटतं की भुवनेश्वर खूप हुशारीने बॉलिंग करतोय, आणि तेच स्किल्स अबोव्ह एव्हरीथिंग त्याने दाखवलेलं आहे ह्या IPL मध्ये तरी व्यवस्थित त्याने प्रूव्ह केलेलं. आणि दीपक चहर आणि तो आय गेस सेम एकाच धाटणीचे बॉलर. त्याच्यासाठी इंडियासाठी भुवनेश्वर खूप जास्त केलं, आणि दीपक चहरने तेवढं केलं, धोनीसाठी खूप जास्त केलं. चेन्नईमध्ये चांगला टाकायचं पण. आणि बॉलिंग मध्ये हेझलवूडने तरी ठीक बॉलिंग टाकली, 4 ओव्हर कमबॅक केला, 33 रन्स दिले, 1 विकेट काढून. नंतर रसिकदार सलामने पण 1 विकेट काढली, 42 रन दिले पण त्याने. आणि रोमारियो शेफर्डने भाई 6च्या इकॉनॉमीने बॉलिंग टाकली, 3 ओव्हर 18 रन देऊन 1 विकेट घेतली त्याने. कालच्या पिचवर स्पिनर चालतच नव्हते, त्यामुळे कृणाल आणि जास्ती ओव्हर त्यांच्या कम्प्लीट पण नाही केलं. पाच ओव्हर टाकले. सुयश शर्माने 2 ओव्हर टाकले, तो एक ओव्हर शेफर्डची आणि कृणाल पांड्याची सुयश शर्माकडे. करेक्ट. सुयश शर्माने बाय द वे एक इझी कॅच ड्रॉप केला काल, तिलकचा खूप इझी कॅच ड्रॉप केला त्याने. आणि तो बॉल काहीतरी विचित्र, आणि तिलक तेव्हा तेच आहे की मॅच थोडी लांब घेऊन जात होता RCB पासून, तेव्हा त्याने ड्रॉप केली. करेक्ट. येस. सो येस, MIने ओव्हरऑल 166 रन्सच केले कालच्या मॅचला, आणि विच वॉज फॉर मी डिसअपॉइंटिंग. जे की मला वाटलं की मुंबई हे डिफेंड करणार, ऍटलीस्ट 180-190 जरी झाले असते ना तरी पण मॅच 175 तर कार्ड्सवर होते मुंबईच्या, 175. पण नंतर शेवटला काही फार कोणी चार्ज नाही केलं, सो स्कोर कमीच झाला तो. पण तरी मला वाटलं की त्या पिचवर ते रन्स बऱ्यापैकी इनफ होते RCB सारख्या टीमला रॅटल आउट करायला, कारण RCB कडे फ्लॅट ट्रॅकचे बॅट्समन आहेत असं मला वाटतं, आणि ते चिन्नास्वामीवरती खेळून विराटला ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना बघितलं नाही, इंग्लंडमध्ये खेळताना बघितलं नाही, आणि हा त्याला फ्लॅट ट्रॅक बोली नाही म्हटलं. विराट नाही चालणार आहे पिचवरती, ह्या पिचवरती बाउन्सचा इश्यू नाही चालणार, म्हणणं तेच होतं ना तुझं ओव्हरऑल. डिफिकल्ट पिचवर विराट खेळू नाही शकत. काल नाही खेळला बोललो मी, काल बेट लावली नाही खेळला. आता स्वतःला जस्टिफाय करू नकोस मित्रा. जस्टिफाय नाही, मी म्हणतो काल मी बेट लावली, काल तो नाही खेळला. नव्हती लावलीस तू बेट, तू फक्त बोललास. पण झालं की नाही, माझं बोललेलं खरं झालं की नाही, पहिला बॉल आउट झाला काल. यस, RCBने इझिली नाही ऍक्च्युअली 8 विकेट लूज करून चेस केली. मुंबईने त्यांना चेस करू दिली शेवटी. RCB कालची मॅच मध्ये मुंबईच्या साईडने बॉलिंगच्या वेळी तर खूप ब्लंडर झाले. बॉलिंगच्या वेळी, फिल्डिंगच्या वेळी जी काही कॅच कृणाल पांड्याची सोडली गेली, तिलक वर्मा आणि कोण नमंदीर कडून. ऍक्च्युली नमंदीरची चूक वाटते मला, लोक तिलक वर्माला ब्लेम का करतात माहिती. नमंदीरने चांगला थ्रो नाही दिला त्याने खाली थ्रो दिला तिलक वर्मा. पण त्या मोमेंटला तू थोडंसं मार्जिन ऑफ एरर एक्सपेक्ट करतोस. हो, पण मार्जिन ऑफ एरर अगदी असं मार्जिन ऑफ एरर नव्हता, खूप एररच होता मार्जिन. त्या मोमेंटला एक तर मला वाटतं कॅच महत्वाची होतीच, पण त्याहून असं 6 आढळणं महत्वाचं होतं. सो त्याने ते केलं, त्यात ऑब्व्हियसली त्याने कदाचित तेवढा परफेक्ट थ्रो नाही केला, जो की तिलक त्याच्या जवळच होता. नाही, तेच मी म्हणतोय, जर तू जवळ असशील आणि तू बॉल थ्रो केला तर तुला रिएक्ट करायला खूप कमी वेळ असतो, तेच मी तुला म्हणतोय. सो त्याने थ्रो हा व्यवस्थित जर हातात देऊ शकला असता, मी हे नाही म्हणत आहे की त्याने ते मुद्दामून केलं वगैरे, ते ऑब्व्हियसली नसणारच आहे. आणि मुळात तुला माहिती ना तिलक वर्माचं काय झालं, तिलक वर्माला वाटलं तो 6 गेलाय म्हणून तिलकने एफर्टच नव्हता टाकला पहिली गोष्ट. नाही की त्याने त्याला येताना बघितलं, तू बघितलं नाही, तू बघितलं नाही. जसा तो बॉल टाकला त्याने खाली, तिलक वर्मा चिडला की तो 6 गेलाय म्हणून मी सोडला बॉल, असं त्याला तो बोलला प्रॉपर, कारण तिलक वाटला तो 6. आता हे मी एवढं नोटीस नाही, कारण त्याचा तो डिसिजन ज्या पद्धतीने त्यांनी काय म्हणतो ना दिला, ते खूप कमी रिप्लेस दाखवले त्या लोकांनी, अंपायर्सने वगैरे. त्यांनी हार्डली 2-3 रिप्ले दाखवले ज्यात तुला फक्त बॉल हात थ्रो केलेला, त्याचा जो पायाचा मेन एव्हिडन्स होता की पाय लागलाय की नाही, हा त्यांनी रिप्लेसला दाखवलाच नाही. डायरेक्ट पुढचा बॉल सुरू केला, बॉल डॉट दिला, डॉट होता, तो बॉल डॉट होता, 6 नव्हता. रन पण नाही पाहिले तो, नाही कारण कृणाल पांड्याला हॅमस्ट्रिंग इंजरी झाली, तो पळूच शकत होता.
आणि पण नंतर तेच अला गझनफरने पुढच्या 2 बॉल त्याच्या अगदीच बॅट खाली टाकले आणि मग 2 match 6 गेली. मॅचेस गेली. पण तिलकवर्माने नंतर एक चांगला कॅच काढला. ती मग त्याने त्याची हे दाखवली की माझी काय कॅपॅसिटी. माझ्याकडे नका बघू तुम्ही मला वाटतं की नमनदीरकडे कदाचित समोर तिलक वर्मा नसता तर नमनदीरने पण ती कॅच काढली असं मला वाटतं. ऍक्च्युली तसं बघायला गेलं की थोडं बॅलन्स आउट करून काढली असती ती कॅच नमनदीरने एकट्याने पण ते तसं होतं की तू थोडासा त्याच्यावरती रिलॅक्स झाला, त्याने थ्रो चुकीचा केला. अच्छा, पण आरसीबीच्या बॅटिंगवर येऊ. दीपक चहरने काल बऱ्याच दिवसांनी क्लासिक दीपक चहर आपण ज्याला ओळखतो चेन्नईमध्ये जेव्हा तो खेळायचा, ती त्याने बॉलिंग केली. त्याचा प्रॉपर लेफ्टीला आउट स्विंग, त्याने पडिकलची जी विकेट काढली दीपक चहरने, चुम्मा बॉल होता तो. म्हणजे आणि तो त्याला बराच वेळ सेट करत होता. आयपीएल मध्ये खूप दिवसांनी मला प्रॉपर असं हे बघायला मिळालं की बॉल स्विंग होतोय, सीम होतोय आणि बॅट्समन स्ट्रगल करतायत. जर नाही तर आहे एज लागून पण 6 जाते, मारून पण 6 जाते, सगळीकडून 6 जाते. जेकॉब बेथेल आणि विराट कोहली ओपनिंगला आलेले. बेथेलने 27 बॉल 27 मध्ये थोडा स्ट्रगल करत होता बेथेल. त्याच कालच्या पिचचं ते काल हे होतं की कौतुक होतं की ते पिच काल डिफिकल्ट होतं खेळणं. विराट लगेच गेला माझ्या मते, पतिदार लगेच गेला आणि पडिकल 11 बॉल 12 खेळून ऑलमोस्ट 20 का 30 वर त्यांचे 3 विकेट होते. आणि मग नंतर या दोघांनी थोडी पार्टनरशिप टाकली, कृणाल पांड्या आणि जेकब बेथेल. 39 ला 3 विकेट होते त्यांचे. 39 वर तिसरी विकेट पडली, पाटीदार आउट झाला 39 वर. सो काल तो डिसिजन खूप क्रुशियल होता की त्यांनी कृणाल पांड्याला जितेश शर्माच्या वगैरे वर पाठवलं. ते खूप निर्णय. जितेश शर्माचा कॉन्फिडन्स दाबा, त्याचा जो काय कॉन्फिडन्स वाढत चाललाय दिवसेंदिवस, तो दाबा. त्यामुळे तो परफॉर्म नाही करत आहे बहुतेक, की त्याला आवडतात वरचे लोक आउट झालेले वगैरे. नाही पण ठीक आहे, ते काहीतरी तो बोलून गेला असेल मस्करी. पण त्याचा जरा मला असं वाटतंय की त्याचा ते एक राहिलेलं आहे की तो एक सीझन खूप भारी खेळतो, एक सीझन खूप वाईट खेळतो. सो त्याचा पॅटर्न आहे. तो मुंबई इंडियन्स आहे 17-19. आता गेली 5 वर्ष काय चालू आहे असं वाटलेलं की आपण 2021 ला आपण जिंकलो, मग आपण नाही जिंकलो. 20 ला नाही 19 ला जिंकलो ना. मग असं वाटलेलं की 21 ला जिंकलो. नाही 19 ला जिंकलो पण 20 ला जिंकलो. मग वाटलं ऑडिवन ब्रेक केलं, आपल्याला 21 ची मिळेल ट्रॉफी. पण 21 ची नाही मिळाली, 22 नाही, 23 नाही, 24 नाही, 25 नाही आणि 26 पण. येस, आता फायनली काल समोर लिहिलेलं आहे मुंबई इंडियन्सच्या एलिमिनेटेड. मला तर मागच्या 2 मॅच आधीच वाटलं होतं ठीक आहे. नाही पण जयवर्धन पण बोललेला येऊन की भाई कॅल्क्युलेशन चान्सेस, आउटसाइड चान्सेस आहेत आमच्याकडे. सो कृणाल पांड्याने खूप क्रुशल इनिंग खेळली काल. 46 बॉल 73 मारून गेलाय तो. त्याचे 5 6 होते, त्याने कडक 6 मारले लेग साईडला वगैरे, मस्त मारले. आणि काल त्याने पेसर्स जे मुंबई आरसीबी मधून तो करू शकला नाहीये हे बरेच वेळा. काय आरसीबीतनं त्याला जास्त बॅटिंग आणि मुंबईत पण त्याला एका पॉईंट जास्त बॅटिंग मिळायची नाही. पण मुंबई इंडियन्ससाठी त्याने बरेच वेळा केलं. त्याने मुंबईला 17ची फायनल जिंकवली आहे. इव्हन त्याचं जे पहिलं वर्ष होतं 16ची आयपीएल मध्ये, 16चीच ना, त्यात तो खूप भारी खेळला होता ॲज अ बॅटर. त्याने 80-82 तो खूप मारायचा, 60. आणि काल त्याचा पोस्ट मॅच इंटरव्ह्यू जर तो बघितला खूप इमोशनल झालेला. आय थिंक वन्स अ मुंबईकर ऑलवेज अ मुंबईकर. त्याला पॉली आणि त्याच्या हार्दिक पांड्याला तो मिस करतो असं म्हणणं होतं की जेव्हा तो किती 2 वर्षापूर्वी त्याला सोडलं की मुंबईला त्याला 5 वर्ष आधी सोडलं. 17ला वगैरे सोडलं. नाही 19. तू किती मधली वर्ष विसरलास तुझ्या आयुष्यात? 19 नाही 21 ला सोडलं त्याला. अच्छा, 21 आयपीएल पण तो खेळला मुंबईत ना. मग 22 पासून तो एलएसजी मधनं केला आणि आता तो आरसीबीत गेला. अच्छा, मग तेव्हा तो म्हणत होता की मला माहिती होतं की आता यापुढे आम्ही एकत्र खेळू शकणार नाही, हार्दिक बरोबर आणि पॉली बरोबर खेळू शकणार नाही. एकदम इमोशनल मुवमेंट वगैरे झालेली, ते सगळं सांगत होता तो. आणि थोडेसे डोळे पण असे भरल्यासारखे वाटत. आणि व्हेरी इमोशनल प्लेयर्स माहिती, दोन्ही पांड्या ब्रदर्स. पण आणि आरसीबी मध्ये पण खाली कोण खेळलं नाही एवढं. ऍक्च्युली झालं की त्या दोघांची जी लागली पार्टनरशिप बेथल आणि कृणाल पांड्याची, कृणाल पांड्या बऱ्यापैकी तेच म्हणजे त्या ट्रॅकवर कसं खेळावं, कारण बॉल एकतर अनियमित होता. त्यामुळे कृणाल पांड्या असा कसं सांगू, एकदम शॉर्ट बॉल फक्त स्क्वेअर खेळत होता. अदरवाईज कृणाल पांड्या बऱ्यापैकी सरळ खेळत होता. आणि बेथलने ठीक आहे 27 बॉल 27 मारले. आणि बाकी बघशील तर अख्खी मॅच कृणाल पांड्याच्या खांद्यावरती होती. जितेश शर्मा पण 12 बॉल 18 खेळून आउट झाला. टीम डेव्हिड 0 वर आउट झाला. रोमारिओ शेफर्ड जो कालचा मॅच होता मुंबईचा 4 रन 11 बॉल, त्याने मॅच जिंकवली असती मुंबईला. पण काल मुंबईकडनं बॉलिंग चांगली केली कॉर्बिन बॉशने. त्याने 5 विकेट्स काढल्यात काल. आणि कॉर्बिन बॉश 4 काढल्यात. कॉर्बिन बॉश 5वी नाही काढले, जितेश शर्मा 5वी होती त्याची. 4 विकेट काढल्यात त्यांनी. अच्छा ठीक आहे. कॉर्बिन बॉशने बघ एकतर बेथेलला आउट केला त्याने, त्यानंतर त्याने पाटीदारला आउट केला, त्यानंतर जितेश शर्माला आउट केला, नंतर टीम डेव्हिडला आउट केला. अच्छा ओके, टीम डेव्हिड नंतर त्याला 5 विकेट मिळाली. शेवटची विकेट बावाने काढली आहे. सो त्याने मध्ये कशी ओव्हर केली ज्यात त्याने एक अख्खीवर मेडन टाकले आणि क्रिकेट काढला होता. सो त्या ओव्हरला मुंबईचा कमबॅक झाला होता चांगला. आणि त्यानंतर
मला वाटतं काल सूर्या जरा कॅप्टन्सी मध्ये पण गणला. ही जी ओव्हर टाकली ह्याने बॉशने, त्यानंतर त्याने पुढची बॅकअप ओव्हर जी असते ती त्याने राज अंगद बावाला दिली, ज्या ओव्हरला मॅच पुन्हा उघडली, कारण त्या ओव्हरला 16 रन्स पडले. बावाला 13च्या इकॉनॉमीने मारलाय काल, एक विकेट. त्याची पहिली ओव्हर त्याने बरी टाकली, त्याने 8 रन दिले होते, पण त्याच्या सेकंड ओव्हर खूप मारला, आणि स्पेशली जितेश शर्माने त्याला एक छगा मारला, मयंक कृणाल पण त्याला 4 मारला. सो मॅच अशी होती की मॅच वॉज लाईक की पेंड्युलम सारखी होती, मध्ये तिकडे खूप शिफ्ट होत होती. मग नंतर बॉसने पुन्हा एक ओव्हर टाकली, ज्यात त्याला जितेश शर्माने छगा मारला, आधी कृणाल पांड्याने मारला, पण त्याने नंतर 2 लागोपाठ विकेट काढल्या. एक तर त्याची काढली, जितेश शर्माची काढली, आणि लगेच नेक्स्ट बॉलला टीम डेव्हिडची काढली. सो मुंबईची मॅचवर पकड होती बऱ्यापैकी, मध्ये मध्ये आरसीबी नेत होती. पण मेन तेच आहे की एक तर कृणाल पांड्याचा कॅच सुटला, ते खूप मोठी गोष्ट घडली मुंबईसाठी. तिथून पूर्ण मॅच फिरते, त्यानंतर त्याने 2 6 मारले लागोपाठ. सो मॅच बऱ्यापैकी आवाक्यात. पण नंतर तिलकने खूप भारी कॅच काढली त्याची, जी काय होती ती, आणि नंतर लेट झालेला खूप. नाही, लेट नव्हता झाला. 6 बॉल 16 वरती मॅच गेली, कारण 12 बॉल 18 वरती मॅच झाली. नंतर बुमराने कडक ओव्हर, शेवटची ओव्हर तुझी ह्याची उरलेली ना, बावाला दिली शेवटची ओव्हर, ते तर सूर्या गणला. मला वाटतं की ती ओव्हर राज अंगद बावाची नव्हतीच, ती ओव्हर अला गझनफरची होती, जरी की त्याला कृणाल पांड्याने मारलं होतं, कारण रोमारिओ शेफर्डला मागच्याच मॅचला आपण बघितलं, तो शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये स्पिनर्सना मारलं, दिग्वेश राठीने त्याला अख्खं ब्लॉक केलं होतं. पण रोमारिओ शेफर्डला ती एक मुवमेंट होती. जर तू मेजॉरिटी काढायला गेलास तर तो नाही. मुद्दा हा आहे की रोमारिओ शेफर्ड हा जो बॅट्समॅन आहे तो स्पिनर्स नाही खेळत चांगले, कारण त्यात ऑब्व्हियसली स्किल लागतं, तेवढं त्याच्याकडे स्किल नाही बॅट्समॅन म्हणून, की तुला समोरून पेस नाही मिळत, बॉल टर्न होऊ शकतो. सो ते त्याच्याकडे नाही असं मला वाटतं, त्यामुळे ती ओव्हर अला गझनफरची होती. पण काल इन जनरलच मुंबईचे खूप डिसिजन्स खूप काय म्हणतो ना, संशयास्पद होते. संशयास्पद कारण सांगतो मी तुला, कारण मुंबईने असं सेकंड टाइम केलं. तू माईक मध्ये बोल, तू खूप जास्त लांब पकडतोस माईक, माझा आवाज पोहोचतो नाही पोहोचत. मुंबईने असं सेकंड टाइम केलं की मुंबईने इम्पॅक्ट प्लेअर खेळवलाय, पण मुंबईने त्याकडनं बॉलिंगच नाही करवली. मागे शार्दुल ठाकूर आणि काल रघु शर्मा, आणि कालच्या पिचवर रघु शर्माचं खेळणंच नव्हतं बनत, कारण ऑलरेडी मुंबईने पहिली इनिंग बघितली होती, ज्यात पेसर्स आणि मिडियम पेसर चालत होते, त्यात रघु शर्मा कसा टाकणार होता बॉलिंग, तरी त्यांनी शार्दुल ठाकूरच्या त्याला खेळवलं. सो मुंबईचं इंजिन मला मॅनेजमेंट यावर्षी खूप गणलं असं मला वाटतं. कोणाचा तो कॉल होता माहित नाही, आणि त्यांनी रघु शर्माला एकही ओव्हर करवली पण नाही. कॅप्टनशिप किंवा त्यांचा इम्पॅक्ट प्लेअर या नियमाला, रोहित इज अ गुड, काय म्हणतात, गेम चालवण्यात म्हण किंवा गोष्टी रीड करण्यात रोहित खूप जास्त चांगला आहे. ह्या सगळ्या, पण ह्या डिसिजन त्याचा पण हात नसेल असं मला वाटत नाही. अच्छा, ओके. कॅप्टनचा हात डिसिजन थोडी असणार आहे, किंवा असेल तरी मग त्याने रघु शर्माला वापरलंच नाही एकदा पण, एक तरी ओव्हर त्यामध्ये करवायला हवी होती, ती पण नाही करवली. आणि नंतर शेवटच्या ओव्हरला राज अंगद बावाने 5 ते 6 एक्स्ट्रा टाकलेत. अरे ऑलमोस्ट 10 की 12 बॉलची ओव्हर टाकली त्याने, आणि आपल्याला शेफर्डकडनं भीती होती की तो मारेल, नाही, बावा मारून गेला आपली. बट हू केम आउट ऑफ द बॉक्स, भुवनेश्वर कुमार, त्याने जो स्लाइस केला एक बॉल, थोडा मुकुल चौधरी वाला शॉट मारला त्याने. मुकुल चौधरीने जेव्हा मॅच जिंकवलेली ऑलमोस्ट 6-7 विकेट पडल्यानंतरची, तसा शॉट मारला याने. पण मला वाटतं की बाबाची थिंकिंग तेव्हा चांगली होती, कारण त्याच्या आधीचे जे बॉल होते ते तिने बरे पडले ते, आणि जे मुकुल चौधरी बरोबर झालं, वैभव अरोराच टाकतो ना तेव्हा, मुकुल चौधरी, वैभव अरोरा बहुतेक. सो तेव्हा नाही, दुसरं कार्तिक त्यागी असेल, नाही, कार्तिक त्यागी नव्हता, वैभव अरोराच होता, कारण तो त्याला ब्लॉक करत होता साईडला. सो सेम थिंकिंगने बॉलिंग चालू होती, पण थोडीशी त्याची लेंथ आधी आली, म्हणजे प्रॉपर ते यॉर्कर लेंथला नाही पडला तो आउट, नाही तर मग तो 6 नव्हता. नाही, पण त्याचं मला वाटतं ते 6 तर ठीक आहे, 6 तर कोण ना कोणतरी मारेल, त्याचे जे एक्स्ट्राच पडले त्यात जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. अदरवाईज ती मॅच मुंबईचीच होती, आणि शेवटच्या बॉलला जो ड्रामा घडला तो घडला. त्याने बॉल सोडला, मग त्याने एक रिॲक्शन दिली, त्यात कॉर्विन मॉर्श थ्रो तिकडे नाही केला, त्याने कीपरकडे केला. सो सगळं बॉलिंग एंडला रनआउट होता, जरी तो मिस झाला असता डिरेक्ट तरी पाठवून तो बाबाने कलेक्ट करून धावत जाऊन लावू शकला असता, एवढा वेळ होता. करेक्ट आहे. पण तेच आहे, मला वाटतं की काल खूपच ते सगळं केऑस मध्ये झालं, आणि अख्खी मॅच मला वाटतं ती मुंबईचीच होती. मुंबई जास्त भारी पण केली, पण जस्ट मुवमेंट्स ऑफ लॅप्स होते, ज्यात मुंबई हरली, आणि मुंबई IPL मधनं बाहेर गेलेली आहे. सलग 5वं वर्ष मुंबई पुन्हा मी सांगतो, आता बोलून दाखवा तुम्ही काय की अंबानींची जादू आहे वगैरे. 5 अंबानींची जादू तर आहे, पण अच्छा ट्रॉफीज मध्ये नाही, पण अशी तर जादू आहे. अरे तशी तर खूप लोकांवर जादू आहे, देशावर, देशाच्या पहिल्या माणसावर खूप जादू आहे. पहिला माणूस, पहिला नागरिक देशाचा. अच्छा, राष्ट्रपती नाही, पहिला नागरिक राष्ट्रपती असतो की प्राईम मिनिस्टर असतो? सॉरी, मग माय मिस्टेक. सेकंड नागरिक असतील मग. आय डोंट नो कोण असतो पहिला नागरिक, सांगा आम्हाला पहिला नागरिक कोण, नागरिक त्यांचं नाव लिहा. यासाठी नाव लिहा. लहानपणी मला वाटतं की इतिहासाचा पेपर हा 20 मार्काचा असावा आणि नागरिक शास्त्राचा 80 मार्काचा असावा, म्हणजे आपण फेलच झालो, पूर्ण देश फेल झाला असता.
असो, लेट्स नॉट गो देअर. देशाच्या सुधारणेवर आपण नको बोलूया. Yes. खूप लोक बोलतात आणि ते जेलमध्ये जातात, त्यामुळे ठीक आहे. खूप लोकांच्या रील्स ब्लॉक केल्या जातात. आमची पण एक रील ब्लॉक केली गेली. पण तुला हे माहिती असून तू का बोलतोस सगळं मला कळत नाही. म्हणजे हे काय ही कुठली सुसाईड आहे तुझी? येस. यस यार, काय बोलणार अजून, आता जाऊ दे, झालं. सो मुंबईचं हे जे कॅम्पेन आहे त्यात खूप चुका घडल्या असतील ज्यावरती आम्ही ही यावर्षी पूर्ण IPLच मला केओटिक वाटते मुंबईच्या साईडने. माहित नाही, म्हणजे तेवढं टीम मध्ये बॉन्डिंग आणि तो जेव्हा की पहिली मॅच मुंबईने जिंकली होती, जी बहुतेक चूक होती. जी बहुतेक चूक होती. तिथेच चुकलं खरं, जे काय झालं ते. तिथेच आपण लावून टाकायला पाहिजे होतं मुंबईच्या समोर, पहिली मॅच जिंकलो होती. करेक्ट. पण ह्या IPL मध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडल्या असेल मुंबईकडनं, ज्या आम्ही मागे पण 1-2 व्हिडिओ मध्ये डिस्कस केलेल्या आहेत. सो तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सांगू शकता? येस, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि ओव्हरऑल हार्दिक पांड्याचा जो काही काय म्हणतात केओस चालू होता, सूर्याच्या कॅप्टनशिप बद्दल जे काही चालू आहे, किंवा सूर्याच्या बॅटिंग बद्दल जे काही सांगा, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सगळं तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.